आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। मी डॉक्टर भारत नांदुरे। ज्यावेळेस ताडकस जिल्हा परिषद सर्कल हे राखीवसाठी जाहीर झालं त्यानंतर मी परभणी आपल्या ताडकस जिल्हा परिषद सर्कल मध्ये एकूण 17 गाव येतात। त्यामध्ये ताडकळस, फुरकळस, खडाळा, माखणी, इकडे सिरकळस, तामकळस, बलसा, इस्माईलपूर, रामापूर, सुकी, गणपूर, ममदापूर, कानेगाव, फुकटगाव, खांबेगाव आणि महातपुरी मी या 17 गावामध्ये फिरल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की जे आपण पुस्तकामध्ये वाचतो किंवा आदिवासी भाग आहे, दुर्गम भाग आहे की अशा भागामध्ये रस्ते नसतात, पाणी नसते, लाईट नसते हे वाचलेलं होतं। परंतु मी ज्यावेळेस हे बघितलं तर त्यावेळेस अंगावर काटे उडत होते की आणि संवेदना असं वाटत होतं की काय हे लोक जगतात कसे। आजही कानेगाव, फुकटगाव, गणपूर, ममदापूर, ताडकस पासून अगदी 10-12 किलोमीटर अंतर जरी असलं तरी रस्ते बरोबर नाहीत। तिथल्या समस्या बघितल्या, त्याचबरोबर इथल्या मी शाळेची परिस्थिती बघितली। सर्वच्या सर्व आजही ताडकसच्या शाळेचे पत्र फुटून गेलेत। जिथं बसायला चांगली जागा नसेल तर तिथं विद्यार्थी कसे शिक्षण घेणार। फुरकळ सगळ्या शाळांना मी शाळांची बघितले, त्याचबरोबर ताडकसचा मी दवाखाना बघितला। मी एक डॉक्टर म्हणून सांगतो आपल्याला की आरोग्य सेवा ही एक अशी गोष्ट आहे की इमर्जन्सी सर्व्हिस म्हणून बघितल्या जाते। कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही जा, तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही जा, बघतो तर दवाखाने जे असतात ते बस स्टँडच्या जवळ असतात। मला माहिती नाही, मला कोणाचा विरोध करायचा नाही, कोणाच्या विषयी बोलायचं नाही, परंतु ताडकस PSC जे आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे ताडकसचं खूप चांगलं होतं, बस स्टँडला लागून होतं। म्हणजे फुरकळस, खडाळा, माखणी असेल, इकडे खांबेगावकडून इकडे सिरकस, बलसा जवळपास 25 ते 30 गावाची कनेक्टिव्हिटी होती। कोणाचं कंबर, पाठ, मान दुखत असेल, छाती दुखत असेल, पोट दुखत असेल, लोक येत होते, 2-5 रुपयाची चिठ्ठी काढून आपला इलाज करत होते। परंतु ताडकसचा दवाखाना आहे अगदी शेतामध्ये नेऊन बसवण्यात आलेला आहे। तिथं जायला सुद्धा रस्ता नाही। कोणाचं जर दुखत असेल, जर कोणी आलं तर त्याला 100-200 रुपये सरकारी दवाखान्यात लोक काय येतात, गोरगरीब येतात, कष्टकरी येतात, कामगार येतात, ज्याच्याजवळ पैशाच्या अडचणी आहेत ते लोक सरकारी दवाखान्यामध्ये येतात। परंतु बस स्टँड पासून सरकारी दवाखान्यापर्यंत जायलाच आता 100-200 रुपये लागतात, ते पण ऑटो मिळत नाही, अशी परिस्थिती होती। त्याबरोबर इथं शेतकऱ्यांना पण खूप समस्या होती। या सर्व परिस्थितीचा मी बारकाईने अभ्यास केला, मी दौरा केला, बघितलं, पाहिलं आणि मी ताडकस परिसरातील शेकडो तरुणांसोबत चर्चा केली, बोललो आणि आम्ही सर्व तरुणांनी, गावकरी मित्रमंडळींनी डिसिजन घेतलं की ही निवडणूक आपण लढवायची। आम्ही तुम्हाला माहिती आहे की कुठल्या तरी पक्षामार्फत आम्ही प्रयत्न केलाही होता, परंतु अचानक काही अडचणी आल्यामुळं उमेदवारी त्यांनी नाकारली, उमेदवारी मिळाली नाही। तर माझा कोण्या पक्षावर किंवा कोण्या व्यक्तीवर माझा राग नाही, कोण्या पक्षाच्या व्यक्तीच्या विरोधात ही माझं काही म्हणणं नाही। मी माझा प्रयत्न, मी माझ्या गावकरी मित्रमंडळी आणि सगळ्या परिवारातल्या लोकांशी चर्चा केली आणि सर्वांनी लोकांनी असं सांगितलं मला की डॉक्टर, ताडकस परिसराच्या विकासासाठी ताडकसमध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, शिक्षण दारादारापर्यंत गेलं पाहिजे, घराघरापर्यंत गेलं पाहिजे आणि तुम्ही अपक्ष निवडणुकी लढवा। ज्यावेळेस असे माझे शेकडो 1000 फॉर्म भरण्याच्या दिवशी 1000 पेक्षा जास्त तरुण आणि गावकरी, माझे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक माझ्या सोबत होते आणि यांच्या सगळ्याच्या बोलण्यावरून, सांगण्यावरून त्यांनी जे विश्वास दिला, त्यांनी जे मला खंबीर पाठिंबा दिला, त्यामुळे मी इथं अपक्ष निवडणूक लढवत आहे। अपक्ष निवडणूक लढवत असताना मी गावागावामध्ये जात आहे, गावागावात, घराघरात जात आहे। यापूर्वी मी आरोग्य शिबिर घेतले होते। या 17 गावामध्ये आरोग्य शिबिर घेतले। कोणाची कंबर दुखत, पाठ दुखी, अनेक लोकांचे ऑपरेशन होते, डोळ्यांचे ऑपरेशन होते, गुडघ्यांच्या समस्या होत्या, कमरेच्या समस्या होत्या, वेगवेगळ्या महिलांच्या पण आरोग्याच्या समस्या होत्या। मी आतापर्यंत 8650 रुग्णांना तपासलं आणि त्या सर्व रुग्णांना मी अगदी विनामूल्य स्वखर्चातून 1000, 1500, 2000 जसं ज्यांना जी गरज आहे अशा गरजू रुग्णांना मी मेडिसिन वाटप केले। त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांची इंग्रजी सुधारावी, मी इथलाच आहे, 10वी पर्यंत शिक्षण इथंच झालं, मला माहिती आहे इथल्या समस्या काय आहेत, त्यामुळे मी विद्यार्थ्यांना इंग्रजी सुधारावी म्हणून इंग्रजीच्या पुस्तकांचं वाटप केलं। तुम्हाला तर माहिती आहे, आता तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आपण बरेच दिवस झालं बघता, संविधानाचा उपक्रम आदरणीय वाकोडे साहेब होते स्वर्गीय, तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण हा उपक्रम सुरू केला होता, हर घर संविधान। तो उपक्रम मी ताडकस परिसरात, तुम्ही तर माहिती आहे जिल्ह्यातही बघता, परंतु ताडकस परिसरात फार मी घराघरामध्ये संविधानाचं पुस्तक नेऊन दिलं, त्यांना संविधानाचे फायदे काय असतात, संविधान वाचल्यामुळे कसा आत्मविश्वास वाढतो याबद्दल, संविधानाबद्दल ही जनजागृती केली। आणि वेगवेगळ्या जसे की आपण मेळावे घेतले इथं, युवकांसाठी युवा संवाद व करिअर मार्गदर्शन मेळावा असेल, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे मेळावे असतील, महिला बचत गटांच्या महिलांसाठी वेगवेगळे मेळावे घेतले, वेगवेगळे प्रशिक्षण घेतले। अशा वेगवेगळ्या घटकांना मी इथं सोबत घेऊन चालत होतो
आणि आतापर्यंत जे मी मेहनत घेतली, काम केलं आणि जे माझी जे जनतेसोबतचे जे थेट संपर्क आहेत, यामुळे जनतेने मला आशीर्वाद दिला. मला सांगितलं सर्वांनी की तुम्ही निवडणुकीला उभा राहा. आता मी निवडणुकीला इथं उभा आहे. आता माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे. मी कशासाठी उभा आहे तर ताडकस परिसरातील मुलांना शिक्षणामधून डॉक्टर, इंजिनियर, वकील, IAS, IPS अधिकारी घडवावेत यासाठी मी उभा आहे. मी उभा आहे आरोग्य सेवा आपल्या दारी हा उपक्रम इथं राबवण्यासाठी. आम्ही साहेब इथं परभणी जिल्हा ताडकस सर्कल मध्ये एक उपक्रम राबवत आहेत, आरोग्य सेवा आपल्या दारी. जर कोणाची छाती दुखत असेल, उदाहरण म्हणून मी सांगतो, जर डाव्या साईडला छाती दुखत असेल, खंदा जड पडला असेल आणि ते दुःख जे आहे खाली 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 जर येत असेल आणि जर हा पाठीमागचा जर बरगडी दुखत असेल, मान जड पडली असेल, जबडा जड पडला असेल, जर अंगाला घाम येत असेल तर हे हार्ट अटॅकचे लक्षण आहेत. आम्ही सर्व नागरिकांना, माझ्या मतदार बंधू भगिनींना, परिसरातील सगळ्या माझ्या मान्यवरांना असं आम्ही आव्हान केलं की आपण आरोग्य सेवा आपल्या दारी अंतर्गत अँब्युलन्स फक्त 20 मिनिटांमध्ये अँब्युलन्स येईल. आरोग्य सेवा देण्यासाठी मी इथे उभा आहे. मी उभा आहे आपल्या तरुणांना येथे ताडकस मध्ये एक इंडस्ट्रियल हब तयार करण्यासाठी उभा आहे. सर्व मान्यवरांच्या मदतीनं इथं ताडकस परिसरामध्ये एक इंडस्ट्रियल हब तयार करून इथं सोयाबीन आपल्या मोठ्या प्रमाणात होते. या सोयाबीन पासून आपण सोयाबीन इंग्रजाच्या काळातल्यासारखं होतंय. जसं इंग्रजाच्या काळामध्ये कापूस व्हायचा, आपला कापूस तिकडे न्यायचे आणि कपडा आपल्याला महागात आणून द्यायचे. स्वस्तात कापूस न्यायचे, कपडा महागात द्यायचे. त्याचप्रमाणे आपलं स्वस्तात सोयाबीन घेत आहेत आणि ते सोयाबीन तिकडे आंध्रात नेऊन तिकडे तेल काढून आपण परत तेल विकत घेत आहोत महागात. तर माझं म्हणणं आहे आपल्या जिल्ह्यात आणि परिसरामध्ये सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे. जर इथं इंडस्ट्रियल हब तयार झाला ताडकसला तर इथं सोयाबीनवर प्रोसेसिंग जर झाली तर तेल इथं तयार होईल. तेल जर तयार झालं, इथं कंपनी जर झाली तर मुलांना रोजगार मिळेल आणि इथं इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग वेगवेगळे युनिट आणायचे आणि मुलांना इथंच रोजगार मिळावा यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर मी इथं उभा आहे D.Ed, B.Ed पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट म्हणतोय. मला काही स्वतःचे कॉलेज शाळा इथे काढायच्या नाहीत. मी स्वतःच्या विकासासाठी मला इथं काहीतरी करायचं हा माझा उद्देश नाही. ज्या भूमीतून आलोय, ज्या जन्म ही माझी जन्मभूमी आहे आणि मला असं वाटतंय माझ्या शिक्षणाचा, माझ्या अनुभवाचा, माझ्या ज्ञानाचा फायदा माझ्या परिसरातील तरुणांना झाला पाहिजे, सर्वांना झाला पाहिजे यासाठी मी निवडणूक लढवत आहे. आणि ते गव्हर्नमेंट D.Ed कॉलेज, B.Ed कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शेवटचा प्रश्न की आपण सर्वांगीण विकास व्हावा सर्कलचा, शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसाय सगळ्याच बाजूने आपण विचार करतो. परंतु सर असं निवडणुकीत एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे प्रस्तावित पक्षाचा की धनशक्ती चालेल, जनसेवा ही आजपर्यंत जरी आपण केलेली आहे. याबद्दल काय आपल्या सर मी मतदारांना याबद्दल काय मी आपल्याला सांगतो, आपण विचारू शकता. मी आतापर्यंत परभणी किंवा ताडकस मध्ये कुठेही कोण्याही माझ्या कार्यकर्त्याला मी धाब्यावर नेलेलं नाही. माझे सर्वच्या सर्व कार्यकर्ते घरी जेवण करून येतात. मानसिकता या पद्धतीने झाली असं सर माणूस पुढचा कसा आहे त्याच्यावर सगळं असते. माझे त्या लोकांना जर समजा आपले जर 2 नंबरचे धंदे असतात तर लोकांचाही अप्रोच तसा असतो. लोकांना माहिती आहे डॉक्टर स्वखर्चातून सगळे शिबिर घेते, स्वखर्चातून सगळे कामं करतात. आजही आमच्या सोबतचे कार्यकर्ते कुठे जेवण करून आले तुम्ही? कुठे जेवण केलंय? केलंच नाही सर आम्ही. अच्छा हा आता केलंच नाही. आता ह्याच्या घरी जाऊन जेवायचे काय चटणी भाकर जे असेल ते. आणि सगळं काय असेल तर भाजी पोळी असते. आतापर्यंत आम्ही एकही कार्यकर्ता कुठं धाब्यावर नेला, हॉटेलवर नेला असं काय नाही झालं. तसं काय नाही. माणसाचे विचार ही चांगले. लढाई विकासाची. हा ही लढाई विकासाची आहे, ही लढाई परिवर्तनाची आहे, ही लढाई सर्वसामान्याची झालेली आहे सर. आता यामुळे पैशाचा आता आपल्यासारखं उच्च शिक्षित असणारे, पैशाचा इथं रोल राहिलेला नाही. राजकीय क्षेत्रातील सामाजिक जाणीव असणाऱ्या व्यक्तिमत्व अशा ताडकसच्या ठिकाणाहून राजकीय क्षेत्रात आपण जात आहेत आणि सामाजिक परिवर्तन करतायत. काय आव्हान करायला आपल्या नागरिकांनी? बघा हे आव्हानाच्या आधी मी एक महत्वाचा मुद्दा सांगतो साहेब. आपल्या ममदापूर गणपूर परिस्थिती अशी आहे, जर एखादी गरोदर महिला जर असेल, तिला जर दवाखान्यात न्यायचं असेल तर आपण जाऊन बघू शकता साहेब, आपण नाही नेऊ शकत. ती बिचारी आपण अँब्युलन्स मधून नेऊ शकत नाही. किंवा एखाद्याला रात्री बेरात्री जर हार्ट अटॅक आला नाही नेऊ शकत, त्याला तिथंच जीव सोडलेला परवडते, अँब्युलन्स बोलवायची गरज नाही. अशी परिस्थिती आहे आणि ह्या विदारक परिस्थिती बघितल्यामुळे मला असं वाटलं की मी ही निवडणूक लढवली पाहिजे. तर आता मी बघतो या सर्व समस्या एक डॉक्टर म्हणून मतदारसंघातील आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना, माता भगिनींना असं मी आवाहन करतो की आपण इतके दिवस मला स्नेह दिलं, प्रेम दिलं, आपण खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात. अपक्ष असूनही प्रत्येक कॉर्नर मिटिंगला 400, 500, 700, 1000 लोक होते. तर मी आता आपल्याला एकच विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला आपलं जे निवडणूक निशाणी आहे हे छताचा पंखा आहे. 8 नंबरला आहे. वरून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 क्रमांकाला छताचा डॉक्टर भारत नांदुरे छताचा पंखा आहे. आपलं मतदान स्वरूपी आशीर्वाद मला द्यावा आणि आपल्या सेवेची संधी द्यावी. मी आपल्या सर्वांना अशी नम्र विनंती करतो. शेवटचा प्रश्न
बाबासाहेब ज्यावेळेस सुरुवातीला आरक्षण झालं आणि मला फोन आले काय की डॉक्टर तुम्हाला उभं राहायचं गावासाठी ह्या परिसरासाठी राहायचं इथल्या परिवर्तनासाठी उभं राहायचं. मी माझ्या मित्रांशी काही चर्चा केली साहेब डॉक्टर लोकांशी. डॉक्टर म्हणले माझे मित्र परिवार म्हणला की अरे तू डॉक्टर आहेस खानापूर पटाला एवढं छान हॉस्पिटल आहे तुझं आणि मी सगळं व्यवस्थित तसं आहे. हेअर ट्रान्सप्लांट सर्जन तर त्यामुळे पैसेही चांगले आहेत. हा 1 लाख रुपयाचा पेशंट असतो ते म्हणजे तू सुखातला आहेस तू कशाला अडचणीत येतोस बा असा मला त्यांनी सल्ला दिला. मी तेही मला बरं वाटलं म्हणलं अरे कुठं आपण ग्रामीण भागात जायचं वेगवेगळ्या लोकांच्या समस्या असतात. मग मी विचार केला की नको आपण असं काही वेळासाठी केलं परंतु माझ्या डोळ्यासमोर एकच आदर्श उभा राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते वकील होते प्राध्यापक होते प्राचार्य होते. कुठले पद किती पदव्या होत्या आणि आरबीआय बँक काय काय नोकऱ्या त्यांच्या हातात होत्या किती मोठे व्यक्तिमत्व होते परंतु बाबासाहेबांनी ही निवडणूक लढवली होती. मग असं लक्षात आलं माझ्या एका मित्रांनी जल्लारी सरांनी मला सांगितलं बाबासाहेब निवडणुकीत का उतरले बाबासाहेब राजकारणात का उतरले तर त्यांनी सांगितलं की एक साधारण माणूस जर असेल तर कोणाच्या सुख दुःखात 5-50 हजार 10-20 हजार रुपये मदत करू शकतो त्याच्यापेक्षा पुढे काही करू शकत नाही. परंतु तुम्ही जर राजकारणात असाल या राजकीय व्यवस्थेचा जर एक भाग असाल एखाद्या गावातून तुम्हाला फोन आला की पाण्याचे प्रॉब्लेम आहे तर तुम्ही टाकी बनवू शकता. एखाद्या गावातून जर रस्त्याची समस्या असेल तर रस्त्यासाठी तुम्ही प्रोव्हिजन करू शकता. एखाद्या जर गावाला जर दवाखाना नसेल तर तुम्ही या राजकीय व्यवस्थेत असाल तर दवाखाना यंत्रणेत जर असाल तर सर्वांगीण विकास करता येते. हे मला माझ्या मित्रपरिवारांनी पटवून सांगितलं मलाही पटलं मलाही हिंमत आली आणि या निवडणुकीमध्ये मला सगळ्या माझ्या गावकरी बंधू भगिनींनी मला आशीर्वाद दिला मला माझी खंबीर साथ दिली. अपक्ष असतानाही हे सगळे मान्यवर माझ्या सोबत राहिले यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद सर.